संपाचा परिणाम एसटी वाहतुकीवरती सुद्धा होण्याची भीती आहे, कारण संभाजीनगर एसटी महामंडळाकडे 2च दिवस पुरेल इतकाच डिझेल साठा सध्या उपलब्ध आहे। जर संप लांबला तर एसटी वाहतुकीवरती सुद्धा परिणामाची भीती व्यक्त होते। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, छत्रपती संभाजीनगरची काय परिस्थिती आहे? एकीकडे पेट्रोल पंप कोरडे आहेत, तिथे नो स्टॉकचा बोर्ड लावलाय, तर दुसरीकडे मी आता एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकावरती आहे आणि इथले जे विभाग नियंत्रक आहेत त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार आज आणि उद्या दुपारपर्यंतच डिझेल पुरेल एवढा साठा त्यांच्याकडे आहे आणि हिट अँड रन प्रकरणी जो कायदा करण्यात आलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात जो चालकांनी संप पुकारलेला आहे तो जर लांबला गेला तर मात्र ही एसटीची लालपरीची जी चाकं आहेत ती या ठिकाणी उभी होतील, म्हणजे ती जाग्यावरती थांबतील अशा प्रकारचं चित्र सध्या तरी असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे ह्या संपावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी मागणी सर्वसामान्य लोक करतात, कारण की सर्वसामान्यांच्या वाहतुकीवरती त्याचा परिणाम होऊ नये अशीच अपेक्षा आहे। मात्र विभाग नियंत्रकांनी माहिती दिली आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 डेपो आहेत आणि 10 डेपोमध्ये उद्या दुपारपर्यंत पुरेल एवढाच डिझेल आहे आणि हा संप लांबला तर त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या वाहतूक व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे। आणि जर असं झालं तर अर्थातच सर्वसामान्यांना मोठा फटका बसेल, कारण अनेक जण हे एसटी वाहतुकीवरती गावखेड्यामध्ये जाण्यासाठी अवलंबून असतात। संप जर का लांबला तर अर्थात एसटी सेवेला फटका बसू शकतो। धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।